सर्वांना नमस्कार। आज आपण शाळा व्यवस्थापन समिती सभा ऑगस्ट 2026 या विषयाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर ॲक्टिव्ह गुरुजी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशी नवीन व्हिडिओ आपणापर्यंत मिळून जातील। चला तर मग आपण विषयाला सुरुवात करूया। दिनांक या रोजी शाळेचं नाव या ठिकाणी घ्यायचं आहे। अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली शाळा व्यवस्थापन समिती सभा घेण्यात आली। सदर सभेसाठी पालक, सदस्य व शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते। विषय नंबर 1, मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे। मागील सभा दिनांक या दिवशीचे इतिवृत्त वाचून दाखवले असता त्यावर चर्चा होऊन त्यात कोणताही बदल न सुचल्याने ते जसेच्या तसे मंजूर करण्यात आले। असा ठराव सर्वांमध्ये मंजूर करण्यात आला। त्यानंतर विषय नंबर 2 असणार आहे विद्यार्थ्यांची उपस्थिती 100% असण्याबाबत। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यासाठी त्यांची शाळेतील दैनंदिन उपस्थिती 100% असणे अत्यंत आवश्यक आहे। यासाठी जे विद्यार्थी सतत गैरहजर राहतात त्यांच्या पालकांची शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्याद्वारे प्रत्यक्ष संपर्क साधून संपर्क अभियान राबवले जाईल। तसेच विद्यार्थ्याला शाळेत येण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी आनंदाने व बालस्नेही वातावरणात अध्यापन करणे, विविध उपक्रम आयोजित करणे आणि 100% उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा मासिक पातळीवर विशेष सत्कार करून त्यांना प्रोत्साहित करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे। यासोबतच शेतमजुरी किंवा इतर कारणांमुळे स्थलांतर होणाऱ्या कुटुंबातील मुलांची उपस्थिती टिकून ठेवण्यासाठी पालकाचे प्रबोधन केले जाईल। शालेय पातळीवर नियमित उपस्थितांचे नियोजन करून 100% उपस्थितांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शिक्षक, पालक व शाळा व्यवस्थापन समितीने मिळून संयुक्त प्रयत्न करण्यास सर्वांमध्ये मंजूर देण्यात आहे। यानंतर विषय नंबर 3 असणार आहे स्वातंत्र्य दिन साजरा करणे व शैक्षणिक साहित्याचे वाटप व आढावा घेणे। भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्तर काळात लक्षात घेता 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात यावा। या दिवशी ध्वजारोहण, प्रभात फेरी आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून हुतात्म्यांना अभिवादन केले जाईल। या सोहळ्याचे औचित्य साधून गावातील व शाळेतील गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके व गणवेश यासारख्या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात यावे, जेणेकरून त्यांच्या शिक्षणाला मदत होईल। यासोबतच शाळेत उपलब्ध असलेल्या शैक्षणिक व क्रीडा साहित्याच्या दर्जाची आणि त्याच्या सद्यस्थितीची आढावा घेतला जाईल। ज्या साहित्याची कमतरता आहे किंवा दुरुस्ती आवश्यक आहे त्याचा अहवाल तयार करून शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी योग्य ती पावले उचलली जातील। हा उपक्रम स्वातंत्र्य दिन अर्थपूर्ण आणि सामाजिक बांधिलकी जपणारा ठरेल। असा हा विषय नंबर 3 असणार आहे। त्यानंतर विषय नंबर 4, शालेय पोषण आहार वाटप व धान्यादी मालाच्या दर्जाबाबत चर्चा। विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि नियमित उपस्थिती सुधारण्यासाठी शालेय पोषण आहार योजना अत्यंत महत्त्वाची आहे। या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना रोज देण्यात येणारा आहार वेळेवर स्वच्छ, पौष्टिक वातावरणात शिजवून वाटप केला जावा। तसेच पुरवठादाराकडून प्राप्त होणाऱ्या तांदूळ, डाळी, तेल आणि धान्यादी मालाच्या दर्जाची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे। निकृष्ट किंवा भेसळयुक्त माल आढळल्यास तो तात्काळ बदलून घेऊन सुरक्षित व उच्च दर्जाचे धान्य स्वयंपाकासाठी वापरले जाईल। याबाबत आहाराची स्वच्छता, चव आणि पोषण मूल्य टिकून ठेवण्यासाठी माता पालक संघ व शाळा व्यवस्थापन समिती सदस्याकडून नियमित पाहणी केली जाईल। विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड न करता शालेय पोषण आहाराचे नियोजन अत्यंत पारदर्शक आणि सुरक्षित पद्धतीने राबवण्याचा निर्णय सर्वांमध्ये घेण्यात येत आहे। असा हा विषय नंबर 4 असणार आहे। त्यानंतर विषय नंबर 5 असणार आहे पावसाळ्यात विद्यार्थ्यांची उपस्थिती व आरोग्यविषयक काळजी घेणे। पावसाळ्याच्या दिवसात संततधार पाऊस, रस्ते आणि पुराची परिस्थिती यामुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर विपरीत परिणाम होतो। तसेच दूषित पाणी व साथीच्या आजारामुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात। यासाठी विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे शाळेत येण्या-जाण्यासाठी पालकांशी सतत संपर्क ठेवून आवश्यक त्या सूचना दिल्या जातील। तसेच शाळेच्या आवारात व वर्गामध्ये स्वच्छता राखून पिण्याच्या पाण्याची योग्य उकळून गाळून व्यवस्था केली जाईल। यासोबतच पावसाळ्यात पसरणाऱ्या तापासारख्या आजारापासून बचाव करण्यासाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करणे, डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कीटकनाशक फवारणी करणे आणि विद्यार्थ्यांच्या प्रथमोपचार सुविधा उपलब्ध करून देणे यावर विशेष भर दिला जाईल। विद्यार्थ्यांची उपस्थिती टिकून ठेवणे आणि त्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेणे यासाठी शिक्षक, पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या संयुक्त विद्यमाने योग्य ते नियोजन करण्याचा निर्णय सर्वांमध्ये घेण्यात येत आहे। हा विषय नंबर 5 असणार आहे। त्यानंतर विषय नंबर 6 आहे शालेय भौतिक सुविधा, स्वच्छता व संगणक तंत्रज्ञान वापराबाबत आढावा। याची माहिती विद्यार्थ्यांना दर्जेदार व डिजिटल शिक्षण मिळवण्यासाठी शाळेतील भौतिक सुविधा, स्वच्छता आणि तंत्रज्ञान यांचा योग्य वापर करणे अत्यंत आवश्यक आहे। यासाठी शाळेच्या इमारतीची दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची सोय, क्रीडांगण व वर्ग खोल्यांची स्थिती याचा नियमित आढावा घेतला जाईल। तसेच विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी परिसर स्वच्छता आणि मुला-मुलींच्या स्वच्छतागृहाची दैनंदिन स्वच्छता राखण्यावर विशेष भर दिला जाईल। यासोबतच डिजिटल युगात विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षण मिळवण्यासाठी शाळेतील संगणक, प्रोजेक्टर आणि इंटरनेट सुविधेच्या कार्यक्षमतेची पाहणी केली जाईल। नादुरुस्त संगणक व तंत्रज्ञानातील साहित्याची तात्काळ दुरुस्ती करून अध्यापनात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढवण्यासाठी निर्णय सर्वांमध्ये घेण्यात येत आहे। असा हा विषय नंबर 6 असणार आहे। त्यानंतर विषय नंबर 7, समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मोफत गणवेश अनुदान खर्चास मंजुरी मिळण्याबाबत। त्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे। समग्र शिक्षा अभियान अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना मोफत गणवेश उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून प्राप्त झालेल्या अनुदानाचा विनियोग अत्यंत पारदर्शक
व नियमोचित पद्धतीने करणे आवश्यक आहे। या निधीतून पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या नियमानुसार दर्जेदार व योग्य आकाराच्या गणवेशाची खरेदी किंवा शिलाई करून वेळेत वाटप करण्यात आले आहे। सदर गणवेश खरेदीसाठी झालेल्या एकूण खर्चाचे देयके, बिल्स व जमा खर्च हिशोब शाळा व्यवस्थापन समितीसमोर मांडण्यात येत असून या नियमानुकूल खर्चास व अनुदानाच्या विनियोगास सर्वानुमते प्रशासकीय व आर्थिक मंजुरी देण्यात येत आहे। असा हा विषय नंबर 7 असणार आहे। त्यानंतर विषय नंबर 8, शालेय पोषण आहार अंतर्गत जमा होणारे इंधन, भाजीपाला, पूरक आहार जमा अनुदान ठेकेदारास वर्ग करण्यास अनुमती मिळण्याबाबत शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दररोज ताजी भाजीपाला, इंधनपूरक आहार पुरवण्याचे काम संबंधित अधिकृत ठेकेदार, स्वयंपाकी यांच्यामार्फत नियमितपणे केले जाते। सदर आहाराच्या तयारीसाठी शासनाकडून मिळणारे इंधन, भाजीपाला व पूरक आहाराचे अनुदान शाळेच्या बँक खात्यात जमा झालेले आहे। या प्राप्त अनुदानातून ठेकेदाराचे नियमानुसार झालेले देयक, बिल अदा करणे आवश्यक आहे। ठेकेदाराने पुरवलेल्या मालाची व सेवेची शहानिशा करून प्राप्त झालेले शासकीय अनुदान थेट ठेकेदाराच्या बँक खात्यावर वर्ग करण्यास शाळा व्यवस्थापन समितीद्वारे सर्वानुमते अनुमती व मंजुरी देण्यात येत आहे। असा हा विषय नंबर 8 असणार आहे। त्यानंतर विषय नंबर 9, सुवर्ण महोत्सवी अनुदान जमा झाल्याबाबत व ते अनुदान विद्यार्थी खाती वर्ग करण्यास अनुमती मिळण्याबाबत त्याची सविस्तर माहिती ही खालीलप्रमाणे। सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत पात्र आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शासनाकडून मिळणारे सुवर्ण महोत्सवी अनुदान शाळेच्या अधिकृत बँक खात्यात जमा झाले आहे। या योजनेचा मुख्य उद्देश लाभार्थी विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देऊन त्याच्या शिक्षणात प्रोत्साहन देणे हा आहे। शासनाच्या या नियमानुसार व मार्गदर्शक सूचनेनुसार जमा झालेले हे अनुदान संबंधित पात्र विद्यार्थ्याच्या पालकाच्या बँक खात्यात थेट डीबीटीद्वारे वर्ग करणे आवश्यक आहे। विद्यार्थ्यांची यादी व प्राप्त अनुदानाचा हिशोब तपासून सदर रक्कम तत्काळ त्यांच्या बँक खात्यावर हस्तांतरित ट्रान्सफर करण्यास शाळा व्यवस्थापन समितीद्वारे सर्वानुमते अनुमती व प्रशासकीय मंजुरी देण्यात येत आहे। असा हा विषय नंबर 9 असणार आहे। त्यानंतर विषय नंबर 10, विद्यार्थी यांच्या आरोग्याबाबत चर्चा करणे। त्याची सविस्तर माहिती। विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सदृढ राहिल्यासच त्याचा शैक्षणिक विकास प्रभावीपणे होतो। यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मदतीने आयोजित केली जाईल। तसेच विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता, शुद्ध पाण्याचे पाणी, आहारातील पोषण मूल्य आणि साथीच्या आजारापासून बचावासाठी घ्यावयाची काळजी याविषयीचे मार्गदर्शन करण्यात येईल। यासोबतच क्रीडा व शारीरिक शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शारीरिक क्षमता वाढवणे आणि कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी शाळेत प्रथमोपचार पेटी सज्ज ठेवण्याचा निर्णय घेण्यात येत आहे। विद्यार्थ्यांच्या आरोग्याची निरंतर काळजी घेण्यासाठी शिक्षक, आरोग्य कर्मचारी आणि पालक यांच्यात योग्य समन्वय राखून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात येत आहे। विषय नंबर 10 हा असणार आहे। त्यानंतर विषय नंबर 11, ऐनवेळी उपस्थित होणारे विषय। ऐनवेळी उपस्थित होणाऱ्या विषयांची चर्चा या विषय नंबर 11 मध्ये या ठिकाणी आपण घेणार आहोत आणि अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणामध्ये विषयाची सांगता या ठिकाणी झालेली आहे। जर आपणास या शाळा व्यवस्थापन समिती इतिवृत्त लेखन माहे ऑगस्ट जर आपणाला या ठिकाणी विषय आवडले असतील तर आपण या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद। थँक्यू।